इतिहास परिषदेने जो सत्कार केला आहे तो घरातल्या घरातच केल्यासारखं वाटतं मला. घरातल्या घरात सत्कार करायचा नसतो, पण काकांच्या आज्ञेमुळे काहीच नाही. आणि मला हे सांगावंसं वाटतं, हा सत्कार एकटा माझा नाही आहे, कारण माझं कुटुंब प्रायव्हेट लिमिटेड नाही आहे, दॅट इज लिमिटेड. लिमिटेडमध्ये भरपूर येतात. यामध्ये मला सगळ्यांचं प्रामुख्याने नाव घ्यावं वाटतं की माझ्या कुटुंबातले आम्ही 20 जण, म्हणजे जनरली असं असतं मुलं सुना हे मिळून कुटुंब असतं, पण आमच्या घरची परंपरा वेगळी आहे. चौघी बहिणी, जावाई, नातू, म्हणजे आई आहे त्यांचे, म्हणजे बहिणी भाऊजी आमचे, भाऊ बहिणी, बहिणीच्या आई वडील, बहिणीच्या सासरकडची, असा सगळा कुटुंबाचा पसारा. यांची तर साथ नेहमीच असते, काही प्रश्नच नाही. परंतु याशिवाय माझं सगळ्यात जवळचं कुटुंब, माझ्या संस्थेत असणारा सगळा माझा जवळचा स्टाफ नाही म्हणणार, माझे सगळे सहकारी, मग ते शिपायांच्या पदावर असो की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्टवर असो की प्राचार्य पदावर, यामध्ये सगळं BA लॉ, तर हे सगळे सन्मानास पात्र आहे. ते मी एकटी करू शकली नसती, माझ्या बरोबर ते सगळे उभे राहिले. 24 तास त्यांनी काम केले. मग तो माझा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असो, त्यांनी जी कुटुंब व्यवस्थांचे व्यवस्थापन केले आहे ते माझे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे, आणि त्यांनी सगळे सकाळी 7:30 पाणी आहे की नाही बोलले प्रत्येक जण. मग तो कुठल्या जातीचा हा विषय नाही आहे. याचे जर कास्ट तुम्ही जर बघितलं ना तर तुम्हाला हाऊ इट्स पॉसिबल. यांनी महाराजांचा ज्यावेळेला आपल्या मंदिरचा शिलान्यास झाला त्यावेळेला सुद्धा एवढ्या, म्हणजे आम्हाला माहित असं यांचं महाराजांचा पाठ कोणता आहे किंवा महाराजांची सामायिकाची वेळ आता किती वाजता बसणार आहे हे या सगळ्या लोकांनी विहार केलेला आहे. अशा या सर्व स्टाफचा मला खूप अभिमान आहे, माझ्या सहकार्यांचा मला खूप अभिमान आहे, आणि यांच्यामुळं हे सगळे मोठमोठे प्रोजेक्ट राबवणं शक्य आहे. आणि दुसरं आहे हे बाजूला बोर्ड लावलेला आहे समाजाचे, प्रत्येक समाजाचे, जयपाल समाज, आगाड समाज, श्वेतांबर समाज, खंडेलवाल समाज, या सगळ्यांचं म्हणजे सगळं आपण एक प्रातिनिधिक स्वरूपात नावं लिहिलेले आहे, पण सकल जैन समाजाचं आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या